नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी आनंदाची खुशखबर तुम्हा सर्व लाडक्या बहिणींसाठी. 16 ऑगस्टची जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, 16 ऑगस्टची महत्त्वाची माहिती, ऑगस्ट हप्ता वाटप. ऑगस्ट हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आली. बघा, सर्वात मोठी खुशखबर तुम्हा सर्वांना, सर्व लाडक्या बहिणींना सर्वात मोठी खुशखबर आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आत्ताच तुम्हाला जुलैच्या हप्त्याचे पैसे मिळालेत, बरोबर आहे. आत्ताच तुम्हाला पैसे मिळालेत, बरोबर आहे. पैसे तुम्हाला 1500 रुपये मिळालेत. त्याच्यानंतर आता ऑगस्टचा जो हप्ता आहे त्या ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट घेऊन आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. बघा, अतिशय मोठी अपडेट आली आहे, अतिशय महत्त्वाची माहिती आली आहे. त्याच्यासोबतच पाहू शकता बघा, गोकुळ अष्टमी आहे, त्याच्या निमित्ताने तुम्हाला काही भेट मिळते का, त्याच्या संदर्भाची पण महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आजच्या दिवशी काही खास तुम्हाला भेट दिली जाते का सरकारकडनं, ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पुढे पाहू शकता बघा, 2100 रुपये देणार. 2100 रुपये देण्याच्या संदर्भात काय महत्त्वाची अपडेट आहे बघा. 2100 रुपयांच्या संदर्भाची पण सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, लाडक्या बहिणींनो व्हिडिओला लगेच लाईक करा, पटापट लाईक करून टाका बरं. एक लाईक करून टाका सर्वांनी. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. त्याच्यामुळं हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. थोडक्यात काय, तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळी माहिती पाहणार आहोत. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला सांगतो, त्याच्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर मग आता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला लगेच समजून सांगतो. तर बघा, सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट तुमच्यासमोर आहे. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना न्यूज इन मराठी. बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत येत आहे. सतत चर्चेत, बघा नेहमीच चर्चेत असते लाडकी बहीण योजना, काही ना काही कारणास्तव चर्चेतच आहे. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेली योजना आहे. बघा, लोकप्रिय योजना आहे, सर्वात जास्त लोकप्रिय योजना आहे, जास्तीत जास्त महिला लाभार्थी असणारी एकमेव योजना आहे. बघा, एवढ्या जास्त प्रमाणामध्ये म्हणजे जवळपास 2 कोटींपेक्षा जास्त एवढ्या महिला लाभार्थी या योजनेच्या लाभार्थी पात्र आहेत. म्हणजेच 2 कोटीपेक्षा जास्त महिला ज्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. सर्वात जास्त योजनेच्या लाभार्थी असलेली लाडकी बहीण योजना आहे, सर्वात लोकप्रिय. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पाहायलाच मिळणार. एवढ्या जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय योजना आहे. आज पुन्हा एकदा 1 वर्षानंतर ही चर्चेचा विषय बनले. बघा, पुन्हा एकदा 1 वर्ष झाले तरी देखील चर्चेचाच विषय बनलेले. काय चर्चेचा विषय, कशामुळे चर्चेत आहे बघा. गेल्या वर्षी जुलैमध्ये उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांसाठी दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा केली. त्यानंतर एकच गदारोळ झाला. महायुतीसाठी ही योजना फायदेशीर ठरली असली तरी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन या योजनेला विरोध दर्शवला होता. मात्र तरीही राज्यातील केवळ कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले होते. त्यापैकी 2 कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळाला आणि त्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात. बघा किती, 2 कोटी, 2 कोटीपेक्षा जास्त महिला योजनेसाठी अर्ज केलेले, 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेले आहेत आणि 1500 रुपये दरमहा लाभ जो आहे तो या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून महिला लाभार्थींना मिळत आहे. आता त्याच्या पुढची महत्त्वाची माहिती आपण आता या ठिकाणी पाहूया. बघा, जबरदस्त अपडेट काय आहे. त्याच्यानंतर पाहू शकता बघा, पुढची महत्त्वाची अपडेट आहे ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात. ऑगस्टचा हप्ता कधी येणार, लाडकी बहीण योजना ऑगस्ट मंथ इन्स्टॉलमेंट अपडेट. लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये कधीही येऊ शकतो. बघा, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. सर्वात अगोदर कुठेही चेक करू शकता, सर्वात अगोदर माहिती मिळते तुम्हाला. प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्याच्यावर सर्वात अगोदर माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते आणि प्रवीण अहिरे म्हणजेच माझ्यातर्फेही तुम्हाला माहिती मिळते. ऑगस्टचा जो काय हप्ता आहे तो तुम्हाला शेवटच्या आठवड्यांमध्ये कधीही केव्हाही येऊ शकतो. आता तो शेवटच्या आठवड्यात का दिला जाऊ शकतो याच महिन्यात, त्याचं कारणही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काय कारण आहे, कोणत्या कारणास्तव हा जो काय हप्ता आहे तुम्हाला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येऊ शकतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, दर महिन्यात शेवटच्या 2 हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. त्यामुळे
यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. बघा महत्त्वाचं कारण काय बघा, गणेशोत्सवात देखील लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जाऊ शकतात. पुढे जर आपण पाहिलं तर बघा आता ह्या ठिकाणी तुम्हाला जुलैचा हप्ता जमा झाला आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलैचा हप्ता हा जमा झाला आहे. मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने 2 हप्ते तुम्हाला दिलेले होते, 3000 रुपये तुम्हाला दिले होते. यावेळेस फक्त 1500 रुपयेच दिलेले आहेत रक्षाबंधनाच्या निमित्ताने आणि त्याच्यामुळं पुढे गणेशोत्सव पण आहे. गणेशोत्सव असल्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला पुढचा हप्ता तुमचा दिला जाऊ शकतो, जो की ऑगस्ट महिन्याचा आहे. ऑगस्ट महिना आता बघा आपण जर पाहिलं तर 16 ऑगस्ट आहे, म्हणजेच काय तर अर्धा महिना या ठिकाणी संपलेला आहे. आता अर्धाच महिना राहिलेला, फक्त 15 दिवस राहिलेले आहेत. या 15 दिवसांमध्ये तुम्हाला ऑगस्टचा हप्ता सरकारला वाटप करायचा आहे. त्याच्यामुळं तुम्हाला हा जो काय हप्ता आहे तो गणेशोत्सवात त्या ठिकाणी वाटप होऊ शकतो. ऑगस्टचाच हा हप्ता आहे, त्याच्यामुळं तुम्हाला गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा हप्ता जो आहे तो दिला जाऊ शकतो. अनेकदा सणांचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात देखील पैसे दिले जाऊ शकतात. दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. बघा अजूनपर्यंत अधिकृत ऑफिशियल माहिती आलेली नाही आहे, पण ऑफिशियल माहिती पण लवकरच याच्या संदर्भात दिली जाईल अशा पद्धतीची आपल्याला अपेक्षा आहे. स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी योजना जी ती राबवलेली आहे लाडकी बहीण योजना, आणि त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस हप्ता सुरू होतो त्याची माहिती तुम्हाला दिली जाते. तशाच पद्धतीने ऑगस्टचा हप्ता ज्यावेळेस सुरू होईल त्याची पण माहिती माननीय महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्यातर्फे तुम्हाला माहिती दिली जाणार आहे, अधिकृत घोषणा केलीच जाईल. जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो लांबणीवर गेला होता. यावेळी ऑगस्ट महिन्यात जुलैचा हप्ता दिला, त्यानंतर ऑगस्ट महिन्यात देखील असंच होणार का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. बघा आता जर आपण पाहिलं तर जुलैचा हप्ता जो आहे तो ऑगस्टमध्ये मिळाला, त्याच पद्धतीने ऑगस्ट महिन्यात देखील असंच होणार का, म्हणजे ऑगस्टचा जो काय हप्ता आहे तो लांबणीवर जाणार आणि तो सप्टेंबरमध्ये मिळणार का, असाच प्रश्न महिला भगिनींना पडलेला आहे. परंतु महिला भगिनींनो काळजी करू नका, कारण बघा आता आपण पाहिलं तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने म्हणजे सणाच्या निमित्ताने तुम्हाला पैसे जे ते या ठिकाणी वाटप होत असतात. त्याच पद्धतीने आता पुढे गणेशोत्सव आहे, गणेशोत्सवामध्ये पण नक्कीच पैसे त्या ठिकाणी असावे लागतात. तर गणेशोत्सवात देखील लाडक्या बहिणींना हे जे काही पैसे आहेत 1500 रुपये ते तुम्हाला दिले जाऊ शकतात, किंवा मग गणेशोत्सवाच्या निमित्ताने जर तुम्हाला हे पैसे वाटप झाले नाही तर सप्टेंबरच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्हाला हे जे काही पैसे ते वाटप केले जाऊ शकतात. आता पुढची जबरदस्त अपडेट आहे बघा 2100 रुपयांच्या संदर्भात, लगेच आपण ती पण पाहूया. त्याच्यानंतर बघा पुढे महत्त्वाची माहिती आहे. मात्र आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी माहिती समोर येत आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेकडे महिलांनी पाठ फिरवली की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागलेला आहे. कारण गेल्या 5 महिन्यात या योजनेसाठी एकही नवा अर्ज आलेला नाही आहे, त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. महायुतीसाठी गेम चेंजर ठरणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि तिच्या प्रभावी अंमलबजावणीचे उद्दिष्ट ठेवले. याचिकेचे निकाल जर आपण पाहिले तर विधानसभा निवडणुकीत दिसून आले ना भूतो असा विजय, ना भूतो ना भविष्यती असा विजय जो आहे तो महायुतीचा त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु त्यानंतर या योजनेची छाननी केल्यानंतर लाखो अपात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात आलेले आहेत. बघा लाखो महिलांना त्या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे, न भूतो असा हा विजय झालेला आहे. फक्त आता याच लाडकी बहीण योजनेची क्रेज ओसरली का अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे गेल्या 5 महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकही नवा अर्ज जो आहे तो आलेला नाही आहे, त्याच्यामुळं अशा पद्धतीची जी काही दावा आहे तो केला जात आहे. त्याच्यानंतर पुढे बघा योग्य वेळी मानधन वाढ. तर येत्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता योग्य वेळी या योजनेचे पैसे वाढवण्याची ग्वाही देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्षे सुरू राहील आणि सध्याचे 1500 रुपये प्रति महिना मानधन पात्र उमेदवारांना वाटले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे. बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ग्वाही दिलेली आहे की मानधन जे आहे ते तुमचं वाढवलंच जाणार आहे, योग्य वेळी वाढवलं जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.